एके दिवशी आणि आपल्या ताठ्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली। तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा। आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि घराचे दरवाजे बंद झाले। एवढा मोठा गड तो पश्चिमेचा गड आहे। तिथं ना तटबंदी ना बस कडा सावळा तिथून पकस्त पारावर येतो आणि पाणी खायला। माझं बाळ आई बाबा निघाले पाठीशी होती। आई बाबा तिला समतीकडे पोचता येत नाही म्हणून तर ती गाई बनवली। पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल। पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊल कान
दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं कधीच ऐकलं. आता तिच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हवाड. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या मीरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.